आज मी तुमच्याबरोबर पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. ओव्हनशिवाय, मायक्रोवेव्हशिवाय, कढईत किंवा कुकरमध्ये आज आपण पिझ्झा बेक करणार आहोत. पिझ्झाचा बेस आणि सॉससुद्धा आपण घरच्या घरी बनवणार आहोत. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पिझ्झाच्या बेससाठी मी इकडे 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि 1.5 चमचा यीस्ट घेतलेला आहे. आता हे सगळं आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि मग मी यात 1 मोठा चमचा तेल घालून घेते. तेल घालून आपण हे सगळं एकदा कालवून घेणार आहोत. इथं मी हलकं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आपण जे पिझ्झाचं डो मिक्स करणार आहोत ते हलक्या गरम पाण्याने कालवायचं आहे आपल्याला. पाणी खूप गरम घ्यायचं नाही आहे. पाणी जर खूप गरम घेतलं तर आपलं जे पिझ्झाचं जे डो आहे ते फुगत नाही आणि कणिक आपण नेहमीपेक्षा सैल कालवणार आहोत. म्हणजे आपण पोळी किंवा चपातीसाठी जशी कालवतो तशी न कालवता आपल्याला थोडीशी स्टिकी कणिक कालवायची आहे. तुम्ही इथं बघू शकता किती स्टिकी कणिक झालेली आहे माझी. आपल्याला कणिक याच पद्धतीने कालवायची आहे. आता आपल्याला हा कालवलेला जो मैद्याचा गोळा आहे तो पूर्ण आपण आपल्या जो प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मवर काढून घेणार आहोत आणि ह्याला स्ट्रेच करत आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं याला आपल्याला मळायचं आहे. सुरुवातीला आपल्या हाताला हे खूप स्टिकी असं लागतं, पण जसं जसं आपण त्याला ते मळत जातो तसं तसं त्याचा स्टिकीपणा जातो आणि तुमच्या हाताला एक वेगळा टेक्स्चर जाणवतो. म्हणजे डिफरन्स जाणवतो की सुरुवातीला आपलं पीठ कसं होतं आणि आपण एक 10 मिनटं स्ट्रेच केल्यानंतर आपलं पीठ कसं आहे. इथं आता ऑलमोस्ट मला 10 मिनटं झाली आहेत मी कणिक स्ट्रेच करत. तुम्ही इकडे डिफरन्स बघू शकता. पहिले आपली कणिक कशी होती आणि आता कशी आहे. मी याच्यावर 1 चमचाभर तेल घालून सगळं पीठ जवळ करून घेते. आपल्याला सगळं पीठ जवळ करून घ्यायचं आहे. एकदा ते या पद्धतीने फिल्म बनली की समजायचं आपल्या पिझ्झाच्या बेसचं टेक्स्चर परफेक्ट आहे. म्हणजे आपली कणिक एकदम परफेक्ट कालवली गेली आहे. आता याला छान आत फोल्ड करून घेणार आहोत आपण. फोल्ड करून घेऊन एका बाउलला ग्रीस करून घ्यायचं आहे. आतनं ग्रीस करून आपण हे फर्मंट करायला कमीत कमी तासभर ठेवणार आहोत. आता याला मी एका क्लिंग रॅप किंवा क्लिंग फिल्मनी कवर करून घेते. क्लिंग रॅप जर नसेल तर साधं झाकण तुम्ही झाकू शकता. इथं तुम्ही बघू शकता अगदी टाईट ओढून मी क्लिंग रॅप लावलेला आहे ह्याला आणि हे कमीत कमी 1 तासभर मी गरम ठिकाणी फर्मेंट व्हायला ठेवणार आहे. मी ह्याला ओव्हनमध्ये ठेवते सध्या. तुमच्याकडे मोठा कुकर असेल तर तुम्ही कुकरच्या आतमध्ये सुद्धा ह्याला ठेवू शकता किंवा कुठल्याही गरम ठिकाणी ठेवू शकता. इथं मी इन्स्टंट पिझ्झा सॉस बनवून घ्यायसाठी एका कढईत तेल गरम केलेलं आहे. मिक्सरमध्ये मी टमाटा, कांदा, 1 पिकलेली लाल मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट आपण गरम तेलात कढईत परतून घेणार आहोत. हे थोडंसं परतलं गेलं की आपण यात पिझ्झा सीझनिंग, रेड चिली फ्लेक्स, मीठ आणि लाल मिरचीची पावडर घालणार आहोत. आता सॉसबरोबर आपण मसाले मिक्स करून घेऊन 1-2 मिनटं ह्याला शिजवून घेणार आहोत आणि 2 मिनटांनी आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपला पिझ्झा सॉस रेडी आहे. इथं आपला पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता गॅस बंद करून घेऊन मी कढई बाजूला ठेवून देते. पीठ फर्मंट होऊन आता 1 तास होतो आहे. आपण पीठ चेक करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता किती छान फर्मंट झालं आहे. हे मोर दॅन डबल झालं आहे. आता ह्याला नॉक करूया. नॉक करणं म्हणजे याच्यात जेवढीही हवा आहे तेवढी सगळी आपल्याला पंच करून बाहेर काढायची आहे. थोडं तेलाचा हात लावून मी पिझ्झाचं जे डो आहे ते सगळं एकत्र करून घेते. पीठ आपलं छान जवळ आलेलं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आहे. आता मी ह्याला 3 हिस्स्यामध्ये 3 पोर्शन्समध्ये डिवाईड करून घेते. 3 मीडियम साईजचे पिझ्झा करायचे आहेत मला. मी ह्याचे 3 पोर्शन्स करून घेते. तुम्ही तुमच्या चॉईसच्या हिशोबाने लहान मोठे पिझ्झा करू शकता. आता प्लॅटफॉर्मवर किंवा पोलपाटावर खाली मी मकाईचं पीठ घालून घेतलेलं आहे. मकाईचं पीठ घातल्याने पिझ्झा आपला एक्स्ट्रा क्रंची होतो आणि तुम्हाला जर हाताने सहज हे स्ट्रेच करता आलं तर हाताने स्ट्रेच करू शकता किंवा लाटण्याने सुद्धा ह्याला तुम्ही लाटू शकता. मी इथं हे हाताने स्ट्रेच करून घेते. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने हे स्ट्रेच होत आहे. मला कुठंही लाटण्याचा उपयोग करावा लागला नाही आहे. आता हा माझा पिझ्झाचा बेस स्ट्रेच होऊन पूर्ण रेडी आहे. आता ज्या प्लेटमध्ये मी ह्याला बेक करणार आहे त्याच्या साईज मी चेक करून घेते. तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट आपण त्याच प्लेटच्या हिशोबाने आपण हे स्ट्रेच केलेलं आहे. आता बेसचे जे एडजेस आहेत ते एडजेस आपण थोडंसं आतमध्ये पाण्याचा हात लावून फोल्ड करणार आहोत. या पद्धतीने आपल्याला आधी पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण ते फोल्ड करणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने पिझ्झाचा जो बेस आहे त्याचे एडजेस आपण फोल्ड करणार आहोत
आणि अगदी हलक्या बोटाने आपल्याला ते प्रेस करायचं आहे. या पद्धतीने फोल्ड केल्याने बेक झाल्यानंतर पिझ्झा अगदी रेडीमेड पिझ्झासारखा दिसतो. अगदी डॉमिनो स्टाईल पिझ्झासारखा तो बेक होतो. इथं माझा ॲडजस्ट पूर्ण आतमध्ये फोल्ड करून झालेला आहे. आता पूर्ण पिझ्झाच्या बेसमध्ये आपण फोर्कच्या मदतीने ह्याला फोक करून घेणार आहोत, ज्याच्याने बेक करताना आपला पिझ्झा फुगणार नाही. तुम्ही इथं बघू शकता, या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या ट्रेमध्ये आपल्याला पिझ्झा बेक करायचा आहे, आपण त्याला आधी ग्रीस करून घेऊया. आणि मी एकीकडे ऑलरेडी कुकर प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. जर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करत असताल तर सुरुवातीला आपल्याला बेस 220 डिग्रीवर पहिले 10 मिनटं आपल्याला बेस बेक करून घ्यायचा आहे. आता पिझ्झा बेस मी ट्रान्सफर केलेला आहे बेकिंग प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये मी बेक करणार आहे. आणि 10 मिनटं मी बेस बेक करून घेणार आहे गरम कुकरमध्ये. कुकर मी ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 10 मिनटं मी हे बेक करून घेणार आहे. इथे माझ्याकडे टमाटा आहे चिरलेला, कॅप्सिकम आहे, कांदा आहे, पनीर आहे आणि हिरवी मिरची आहे. तुम्ही यात ब्रॉकोली घालू शकता, स्वीटकॉर्न घालू शकता, ऑलिव्हज घालू शकता. टॉपिंग्स आपल्या हिशोबाने आपण चेंज करू शकतो. इथं बेस बेक होऊन रेडी आहे. याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्यावर पिझ्झा सॉस वगैरे लावणार आहोत. बेस थंड झाला आहे पूर्ण. मी याच्यावर पिझ्झा सॉस आणि चीज स्प्रेड आहे माझ्याकडे. तुमच्याकडे चीज स्प्रेड नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. मी पिझ्झा सॉसबरोबर चीज स्प्रेडसुद्धा याच्यावर लावून घेते आहे. हे आपल्याला पूर्ण पिझ्झा बेसवर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. इथं माझं चीज स्प्रेड आणि पिझ्झा सॉस दोन्ही स्प्रेड करून झालेलं आहे. आता आपण याच्यावर टॉपिंग्ज लावून घेऊया. आता याच पद्धतीने आपल्याला सगळे टॉपिंग्ज लावून घ्यायचे आहेत. कॅप्सिकम, कांदा, पनीर, टमाटा आणि हिरवी मिरची. लहान मुलांसाठी जर करत असताल तर हिरवी मिरची टॉपिंगवर स्किप करू शकता. आता मी याच्यावर पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स घालून घेते. इथे माझ्याकडे प्रोसेस चीज आहे किसलेला. मी तो पूर्ण पिझ्झावर स्प्रेड करून घेते. चीज आपण आपल्या आवडीच्या हिशोबाने कमी किंवा जास्ती करू शकतो. इथं आपला पिझ्झा रेडी आहे बेक व्हायसाठी. तुम्ही बघू शकता आत्ताच हे किती मस्त दिसतंय. आता मी ह्याला प्री हीटेड कढईमध्ये किंवा कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये आपण ह्याला बेक करायला ठेवणार आहोत. इथं मी कढई प्रीहीट करून घेतली आहे 10 मिनटं. खाली रिंगसुद्धा ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आता जो पिझ्झा आहे तो आपण त्या प्लेटवर ठेवून झाकण घालून लो टू मीडियम फ्लेमवर 25 ते 30 मिनटं कमीत कमी आपण ह्याला बेक करून घ्यायचं आहे. अर्ध्या तासाने मी चेक करते आपला पिझ्झा रेडी आहे की नाही. तुम्ही बघू शकता ह्याच्या साईड्स पण क्रिस्प आणि गोल्डन झालेत. पिझ्झा आपला बेक होऊन रेडी आहे. मी ह्याला कढईतनं बाहेर काढून घेते. हा पिझ्झा मी बाहेर प्लॅटफॉर्मवर काढून ठेवलेला आहे. तुम्ही इथं चेक करू शकता ह्याचा बेस किती मस्त कलर आलेला आहे इकडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ओव्हनचा वापर न करता कितीतरी टेस्टी आणि अर्ध्या किमतीमध्ये पिझ्झा आपण घरी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे पिझ्झा हा पिझ्झा घरी बनवला आहे म्हणून सांगितलं तर कुणीही विश्वास ठेवणार नाही. इतका फ्लफी झाला आहे ह्याचा बेस. तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आला आहे ह्याच्या बेसला. रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे मला नक्की कळवा. फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करायचं विसरू नका.